कोंड्याचा मांडा करणे म्हणजेच खऱ्या गृहिणीची परीक्षा असते. आपल्या धर्मग्रंथामध्ये अन्न फेकून देऊ नये असं सांगितलं जातं. खाऊन माजावं पण फेकून माजू नये अशी एक म्हण आहे. तर अशाच रात्रीच्या उरलेल्या चपात्याचे मी इथे तुकडे किंवा चुरमा केलेला आहे. त्यासाठी सर्वात प्रथम चपात्या चुरून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये तेल गरम करायला घालून त्यामध्ये भरपूर असा लसूण घालून घेतलेला आहे. लसूण चांगला लाल झाला की यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. नंतर त्यामध्ये फोडणी चांगली तडतडली की हे चुरलेले जे तुकडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. तुकडे घालून झाले की 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती तिखट घालून मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे तिखट आणि मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडेसे शेंगादाणे घालून घेतलेले आहेत. शेंगदाणे घालून झाल्यानंतर परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे आणि जर गरज असेल तरच पाण्याचा याला शिपका द्यायचा आहे. जर चपात्या मऊ असतील तर पाणी मारण्याची गरज नाही. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही चपातीचे तुकडे किंवा चुरमा जर केला ना तर चवीला अगदी छान लागतो. इथे तुकडे तयार झालेले आहेत. हे तुकडे जर खाल्ले तर पोह्यापेक्षाही आवडतात. माझ्या घरात तरी शिळी चपाती अजिबात वाया जात नाही, कारण आम्हाला सगळ्यांना तुकडे आवडतात. तुम्हालाही माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.